नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 सप्टेंबर 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, रिकाम्या वेळेत आज तुम्ही काही खेळ खेळू शकता. तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. आज तुमचे व्यक्तिमत्व लोकांना निराश करू शकते, म्हणून स्वतःला आपल्या व्यक्तित्वात सकारात्मक बदल करण्याची गरज आहे. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल, तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मनही सुखावेल. आज तुम्ही वाचवलेले धन तुमच्या कामी येऊ शकते. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. उपाय: शिवमंदिरात सूर्याच्या वस्तू जसे की मसूर, गूळ, लाल वस्त्र, कुंकू दान केल्याने आयुष्य चांगले राहील. वृषभ राशी, आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल. आजच्या दिवशी तणावाने मुक्त राहण्याचा प्रयत्न करा आणि आराम करण्याचा प्रयत्न करा. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जावा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल. वैद्यकीय मदतीची गरज भासेल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. उपाय: ओम भौमाय नमः मंत्राचा 11 वेळा उच्चार केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. मिथुन राशी, सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असला तरी ते तुमच्यावर नाराज असतील. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकता की तुमचे गरजेचे कामही सुटून जाईल. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकते. मित्रांसोबत थट्टा करताना आपल्या सीमा ओलांडू नका. गरज नसलेल्या अशक्य गोष्टीवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका. त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु असे होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. उपाय: आपल्या प्रेम जीवनाला जिवंत आणि मजबूत ठेवण्यासाठी लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन प्रसाद ठेवा. कर्क राशी, कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल.
अति खाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. आज तुम्ही तुमचे पत्ते व्यवस्थित टाकले तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आज तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असण्याची शक्यता आहे, परंतु या किमती क्षणांना स्वप्नात ठेवू नका. काही उत्तम गोष्टी करणे या सप्ताहासाठी योग्य सिद्ध होईल. सिंह राशी, गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या कारणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. तुम्हाला वाटेल की तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाहीत, म्हणून तुम्ही त्यांच्यापासून आज दुरी ठेवाल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे कठीण असेल. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपला वेळ खराब कराल. उपाय: आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी देवी दुर्गाची पूजा करा. कन्या राशी, एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकते. आजच्या दिवशी काहीही करू नका, फक्त अस्तित्वाचा आनंद घ्या. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. परदेश स्थित नातेवाईकाकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. व्यस्त दिनचर्येनंतरही आपल्यासाठी वेळ मिळेल. या वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे. असे करून आपल्या भविष्याला सुधारू शकता. उपाय: आपल्या प्रेयसी सोबत गरीब आणि तरुण मुलींना चॉकलेट वितरित करून चांगले संबंध ठेवा. तूळ राशी, कुठल्या नवीन कामासाठी आज तुम्हाला त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी भेटा. धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकते. तुम्ही मंदिरात जाऊ शकता, दानदक्षिणाही करू शकता, ध्यानधारणेचा अभ्यासही करू शकता. अति खाणे आणि उच्च कॅलरी आहार टाळा. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, म्हणून यासोबतच त्याच्या जाण्याचेही तुम्हाला दुःख होईल. आपल्या महत्त्वाकांक्षा ज्येष्ठांना सांगा, ते तुम्हाला मदत करतील. जर आपला प्रेमी रागात आहे तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. उपाय: शुद्ध मध रोज वापरल्याने आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी, आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. चांगली झोप चांगल्या आरोग्यासाठी खूप गरजेची आहे. आज तुम्ही थोडे जास्त झोपू शकता. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि तुमची भीती
शक्य तितक्या लवकर घालवण्याचा प्रयत्न करा, कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. घरातील कामं बराच वेळ व्यस्त ठेवतील. उपाय: धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये केशर टाकून प्या. धनुराशी: पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. जे दुसऱ्यांना मदत करतात त्यांनाच देव ही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल. चांगले मित्र तुमची साथ कधीच सोडत नाहीत ही गोष्ट आज तुम्हाला समजेल. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आर्थिकदृष्ट्या आज दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. उपाय: गणेश चालिसा आणि भजन गायन करून आर्थिक स्थिती सुधारा. मकर राशी: दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांसाठी वेळ देण्याची इच्छा असेल. आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात जायला मिळेल. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत त्यांनी आपल्या धनाला खूप सांभाळा. कुटुंबातील सदस्यासोबत संमेलन आणि एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला राहील. उपाय: आपल्या चारित्र्याला कलंक लागू देऊ नका. आर्थिक स्थितीसाठी हे शुभ असेल. कुंभ राशी: गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. आपल्या प्रिय मित्रासोबत पर्याप्त वेळ घालवण्याची आवश्यकता आहे. असे क्षण आपल्या संबंधांना उत्तम बनवतील. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञेचे पालन करा. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी विभाजित हरभरे, शेंगदाणे आणि बदाम खा आणि धार्मिक व आध्यात्मिक ठिकाणी पिवळे कपडे परिधान करा. मीन राशी: कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास चांगल्या गोष्टी शिकवितो. स्वतःचे लाड पुरवण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागणार आहे. जे लोक घरापासून बाहेर राहतात ते आज संध्याकाळच्या वेळी एकांतात वेळ घालवणे पसंत करतील. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. तुम्हाला आज योग्य पावले उचलून आपल्या विचारांना प्राधान्य द्यावे लागेल. यामुळे
समाधान आणि आराम मिळेल. आज कोणी घेणेदार तुमच्या दारावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. उपाय: मजबूत आर्थिक स्थितीसाठी जेवणाआधी आपले पाय धुवा आणि जर शक्य नसेल तर खाताना चप्पल काढून ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.